टाकळी गावातील तरुणाचा निर्भयपणे खून करण्यात आला, हत्या करण्यात आली आणि त्याच्याच आरोपींना अटक करावे या मागणीसाठी आता केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये टाकळी गावातील ग्रामस्थ हे या ठिकाणी बसलेले आहेत आणि विलासला न्याय मिळावा या मागणीसाठी हा जनसमुदाय इथे एकवटला आहे। त्याचे टाकळी गावातील ग्रामस्थ असतील, त्याचे नातेवाईक असतील, त्याचे मित्र परिवार असेल आणि या ठिकाणी केज शहर हे कडकडीत बंद करण्यात आले आहे आणि केज पोलीस स्टेशनला देखील त्यांनी पोलीस प्रशासन इथे मोठा फौजफाटा आहे आणि त्यांना वारंवार निवेदन केलेलं आहे आणि फिर्याद देखील दिली आहे। पण यामध्ये 9 आरोपी असे आहेत आणि या ठिकाणी फक्त 3 आरोपींना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलेलं आहे आणि उर्वरित आरोपींना अटक करावी अशी मागणी आहे। आणि 3 दिवसापासून जो विलासचा मृतदेह आहे तो जिल्हा रुग्णालयामध्ये आहे। आरोपींना अटक केल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाहीत आणि त्याचा अंत्यविधी करणार नाहीत अशी ठाम भूमिका घेतलेली आहे। पण यामध्ये आता प्रशासन कुठली भूमिका बजावतंय आणि यांच्या मागण्या कशा पद्धतीने पोलीस प्रशासन मान्य करते आणि जो रस्ता रोको सुरू आहे गेल्या 3 दिवसापासून पोलीस स्टेशनच्या दारामध्ये आणि रस्त्यावरती टाकळी ग्रामस्थांनी ठिय्या दिलेला आहे। पण याकडे आता पोलीस प्रशासन कशा पद्धतीने हे प्रकरण हाताळतंय आणि विलासला न्याय कशा पद्धतीने मिळतंय हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। एलएस मराठीसाठी दीपक जाधव, बीड।